नादधीनम जगतः सर्वम. मला या ठिकाणी एक जाणवलं की आकाशातून उत्पन्न झालेला शब्द, आजचं जी कलाकारी होती निशब्द होती, पण परमेश्वराच्या हृदयापर्यंत पोहोचवणारी होती. आणि खरं सांगू, चौहीकडे जळत वणवा, चारी दिशेंनी भयंकर अशी परमेश्वराची माया पसरलेली होती. आणि ह्या मायेच्या मधोमध आज आमचा पांडुरंग इथं विटेवर उभा होता. साक्षात माझ्या डोळ्यातून अश्रू आले पांडुरंगाला पाहिलं, त्यांचं ते स्वरूप, ते गंध, कसं ते सौंदर्य खुलून आलं असेल की सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. आणि जेव्हा आमच्या या मातामाऊली नृत्य करत होत्या ना या ठिकाणी, की बऱ्याच वेळा हृदयामध्ये कामवासना उत्पन्न होते. एखादी स्त्री असेल, पुरुष शरीर असेल, पण अलगद माझ्या डोळ्यातून अश्रू आले. रोज गीतेतला मी कृष्ण सर्वांना सांगतो, पण इथं आल्यानंतर खरा कृष्ण काय असतो या मातामाऊलींकडे पाहिल्यानंतर समजलं. आणखीन अलगत मी एक लहान बाळ झालो होतो आणि इथे रांगत होतो जेव्हा हे नृत्य करत होत्या तेव्हा. काय ते सौंदर्य, ते पदर, ही जी खरी संस्कृती आहे. चारी बाजूनी अंग प्रदर्शन पाहतो, पण संपूर्ण अंगावर वस्त्र धारण करून इतकं परमेश्वराला लाजवेल इतकं सौंदर्य मी पहिल्यांदा या ठिकाणी पाहिलं. आणि हे तुमच्या कार्यक्रमाचे उपकार की अनंत जन्म या हृदयात हा भाव एक एक. खरं तर क्लास वगैरे असतात, त्यामुळे काही लोकांची तक्रार असते, क्लास घ्या, पाठ आपण त्याला मराठीत म्हणतो, म्हणून मी महाराजांना सांगितलं मी येणार नाही. पण इथं आल्यानंतर खरा पाठ काय असतो हे मला आज कळालं. क्लास काय असते की कृष्णाने मला इथं आणलं आणि सांगितलं की तुका म्हणे नटधारी भोग भोगुणी ब्रह्मचारी. इतकी स्त्री शरीर असून सुद्धा त्यांच्या हृदयातला राम, इथं पुंडलिक दिसतो, इथं कृष्ण दिसतो, जनाबाई, शकुंतला असेल, इतकं ते हृदयाला भावलं ना. खरंच असं वाटत होतं ना चारी बाजूनी परब्रह्म पसरलेलं दिसत होतं. आनंदाचे डोही, तो डोह आनंदाचा तरंग, अंगावर शहारेच आले. कितीतरी लहान या मुली होत्या ना, असं वाटत होतं की अशी स्त्री म्हणजेच खरा भारत. आणि तिच्या चरणावर कधी एकदा मी डोकं ठेवीन, हे मस्तक किती मनामध्ये पाप येतं. अशी स्त्री खरंच मला जीवनामध्ये ना, अशी संस्कारी स्त्री आणि हृदयातला तो श्री, हे दोन असेल तर जीवन